गल्ली गुगरी गल्ली इथं स्वामींची पूजा आणि तसंच महाप्रसादाचं एक आयोजन केलेलं आहे। त्या आयोजनासाठी आमचे बेलबागेचे स्वामीजी यांच्या हस्ते आज इथं महाप्रसादाचं जे वाटप आहे ते करण्यात येणार आहे। तसंच गडिंगलमधील मुस्लिम समाजाच्या सर्व प्रमुखांना इथं बोलवून आज त्यांचा शेवटचा रोजा, सगळ्यात मोठा रोजा आणि उद्या रमजान ईद, त्याच्या रमजान ईदसाठी शुभेच्छा देण्यासाठी आणि आजच्या रोजाचा उपवास सोडण्यासाठी देखील त्यांना इथं बोलवलेलं आहे। आणि त्यांची उपस्थितीतच हा कार्यक्रम, हा पवित्र जो स्वामींचा सण आहे महाप्रसादाचा, तो आम्ही इथे साजरा करत आहोत। त्यासाठी त्या रमजान ईदसाठी सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो आणि सरांना विनंती करतो की सरांनी 2 शब्द बोलावे आमच्या। अतिशय आनंदाचा असा हा दिवस या ठिकाणी आहे, कारण उद्या पवित्र रमजान ईद तमाम जगभरातल्या मुस्लिम बांधवांची साजरी होते आहे। आणि त्याचबरोबर आज या ठिकाणी संतोषभाई चिकोडी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने आदरणीय वंदनीय महास्वामीजी प्रकट दिन या निमित्ताने महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। एका बाजूला महाप्रसादाचं आयोजन आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला मुस्लिम बांधवांच्यासाठी रोजा इफ्तारीचं नियोजन, हे गडिंग्लजच्या सुसंस्कृतीचं अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे। गडिंग्लज हे शांत, सुसंस्कृत आणि सामाजिक सलोख्याचं शहर म्हणून ओळखलं जातं। त्याचीच प्रचिती राष्ट्रीय ऐक्याच्या या कार्याच्या माध्यमातून आपण सर्वांना पाहायला मिळते आहे। हा उत्सव या ठिकाणी साजरा होताना मला अतिशय आनंदाने सांगावंसं वाटतं, कारण आजचा हा शेवटचा आमचा उपवास आणि 6 नंतर आमच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने ईद सुरू होते आणि ही ईद आज या ठिकाणी या पवित्र दिनी तुम्हा सर्व हिंदू बांधवांच्या समेत आम्ही साजरी करतो। याचा विशेष आनंद या ठिकाणी मला होतो। ज्यांनी यामध्ये नियोजन केलेलं आहे त्या सर्वांना मी समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर त्याचबरोबर आज स्वामींचा प्रकट दिन सोहळा सुद्धा साजरा होतोय, काय सांगाल? स्वामीजींचा प्रकट दिन आणि त्याचबरोबर रमजान ईद असा हा दुहेरी संगम आणि काल झालेला पाडवा हा सगळ्यात महत्त्वाचा। पाडव्याचा हा गोडवा आज प्रकट दिनाच्या निमित्ताने आणि ईदच्या निमित्ताने पोळी आणि शुरकुर्मा सगळ्यांना या ठिकाणी पाहायला मिळतोय। मनस्वी आनंद आज या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना होतो आहे। धन्यवाद सर।